श्री स्वामी समर्थ. बघा, आता गुरुपौर्णिमा आलेली आहे आणि गुरुपौर्णिमेला आपल्याला काय सेवा करायची गुरुची, स्वामींना गुरुपद कसं द्यायचं, स्वामींना आपले गुरु कसे करायचे, हे सविस्तर माहिती आणलेली आहे. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 29 तारखेला गुरुपौर्णिमा आहे आणि त्या दिवशी आपण जे काही स्वामी भक्त आहे, स्वामी सेवेकरी आहे, त्या दिवशी स्वामींना आपण गुरुपद देत असतो. स्वामींना आपण गुरु करत असतो. ही फक्त आपल्या मार्गातच आहे, अशी पद्धत आहे की दर याला गुरुपौर्णिमेला आपल्याला स्वामींना गुरुपद द्यायचं असतं. स्वामींचं म्हणजे स्वामी आपले गुरु बनवायचे. गुरुपौर्णिमेला असं असतं की आपण स्वामींना गुरु करत असतो आणि हे फक्त आपल्या ह्या मार्गातच आहे, स्वामींच्याच मार्गात आहे. आणि असं नाही की आपण आता गुरु केले ह्या वर्षी, पुढच्या वर्षी नाही केलं म्हणजे आपले स्वामी गुरु नसतात, असं नाही. एकदा गुरु केलं की आयुष्यभर स्वामी आपले गुरुच असतात. फक्त ही एक सेवा रिन्यू करण्याची, म्हणजे हे जे काही आपण म्हणतो ना, कागदपत्र कसे आपल्याला रिन्यू करावं लागतं, तसं आपल्याला गुरुपद रिन्यू करावं लागतं. आणि ह्या गुरुपद आपण जेव्हा रिन्यू करतो त्यामुळे आपल्याला गुरुच्या म्हणजे जी काही ऊर्जा असते खूप मोठ्या प्रमाणात मिळते आणि त्याच्यामुळे एक आपलं असतं चार्जिंग होत असते. सगळ्यात महत्वाचं आपलं, आपण चार्ज होत असतो. आपण काय करतो, एकदा केलं, आता बाकीचे काय प्रथा आहे बघा, एकदा गुरु केलं की झालं, परत आयुष्यात कुठं दुसरं करायचं आणि त्या गुरुला भेटत नाही, काहीच नाही. गुरु आहे गेले माहित नाही, काहीच नाही. त्या फक्त गुरुमंत्र घेतला बस गुरु केल्या. हे आपल्या मार्गात नाहीये. हे जे स्वामींच्या मार्गात आहे, जे स्वामी सेवेकरी आहे त्यांच्या मार्गात नाही. तर त्यांच्या याच्यामध्ये कसं आहे, दर वर्षी गुरुपौर्णिमेला स्वामींना गुरु करायचं असतं, गुरुला मानायचं असतं, त्यांना स्वामींची पूजा करायची असते. म्हणजे ही गुरुची एक आठवण म्हणून असते. हे गुरुची आठवण, गुरुच्या चरणाचं दर्शन असतं आणि गुरुच्या बद्दल एक समर्पित भावना किंवा गुरुच्या बद्दल एक आदर असतो. म्हणून आपल्याला हे आपल्या मार्गामध्ये दर गुरुपौर्णिमेला गुरुपद स्वामींना द्यायचं, हे आपले प्रथा आहे. म्हणून आपण दर गुरुपौर्णिमेला करत असतो. म्हणून असं नाही की एकदा केला मग पुढच्या वर्षी नाही केला म्हणजे आपल्या आता गुरु नाही, असं नाही. एकदा गुरु केला की स्वामी आयुष्यभर तुमचे गुरुच असतात. तर असो, आता आपल्याला गुरुपौर्णिमेला स्वामींना गुरु कसं करायचं आहे. तर बघा, आता तुम्ही जर केंद्रात करत असाल तर तिथं सगळं व्यवस्थित करून घेता, परंतु आपण घरी करत असाल, आपल्याला जवळ केंद्र नसेल, शक्यतो तर केंद्रातच जा. कारण की निदान वर्षातून एकदा तरी गुरुपौर्णिमेला, दत्त जयंतीला, स्वामी पुण्यतिथीला, त्यानंतर स्वामी प्रकट दिनाला, हे 4-5 तरी आपण वेळेला तरी केंद्रात जायलाच हवं. तसं तर मी म्हणते रोजच जायला हवं, परंतु रोज नाही जमलं ते निदान आठवड्यातून तरी जायला पाहिजे. आठवड्यातून नाही जमत तर अधूनमधूनच जायला पाहिजे आणि अधूनमधून नाहीच जमलं तर निदान ह्या 4-5 दिवस आपल्याला अजिबात न विसरता जायला पाहिजे. तर पण एखाद्या वेळेस असं असतं की आपल्याकडे केंद्रच नाही. आता बघा, काही ठिकाणी आहे, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, बँगलोर, हैदराबाद, इथे काही काही ठिकाणी केंद्र आहे पण खूप विरळ आहे किंवा माहीतच नाही लोकांना केंद्र आहे असं. तर त्यांनी काय करायचं, त्यांनी घरच्या घरी स्वामींना गुरुपद द्यायचं आहे. आता स्वामींना गुरुपद देताना काय सेवा करायची, सगळ्यात महत्वाचं, आपल्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर खूप उत्तम आहे. नसेल मूर्ती तरी आपल्याकडे ऑप्शन आहे, फोटो असेल आपल्याकडे, मूर्ती नसली तर फोटो असू शकतो. काय करायचं, स्वामींच्या पहिले आपण अभिषेक करायचा. आता मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करा. नसेल मूर्ती तर तुम्ही घेऊ पण शकता, पण असेल तर काही हरकत नाही. मग स्वामींच्या मूर्तीवर पहिले अभिषेक करायचा. षडोपचार, आपल्याकडे जर षडोपचार ग्रंथ असेल तर खूपच भारी, कारण की केंद्रात आम्ही षडोपचारच करत असतो. षडोपचार पूजन करूनच मग अभिषेक करत असतो आणि नंतर मग ते तीर्थ सर्वांना देत असतो, षडोपचारचं तीर्थ. तर तुमच्याकडे जर षडोपचार ग्रंथ असेल, तो ग्रंथ खूप गरजेचा आहे, खूप महत्वाचा आहे आणि खूप छान त्याच्यात माहिती आहे. आता ह्यावेळेस नसेल तर तुम्ही आता साधी करा, परंतु नेक्स्ट टाइम तुम्ही तो ग्रंथ मागवून ठेवा. जेव्हा तुम्हाला काही ऑर्डर करायची असेल ना, त्याच्याबरोबर षडोपचार ग्रंथ अवश्य घेऊ. कारण की षडोपचार ग्रंथामध्ये स्वामींचं षडोपचार, प्रत्येक देवाचं षडोपचार पूजन, देवीचं षडोपचार पूजन कसं करायचं हे दिलेलं आहे. म्हणून तो ग्रंथ खूप गरजेचा आहे. म्हणजे सगळं काय म्हणतात त्याला, संकल्प, अभिषेक, स्तोत्र, मंत्र
आणि पूजा हे सगळं दिलेलं आहे. त्याच्या प्रत्येक मंत्राचा अर्थ पण दिलेला आहे. म्हणजे सॉरी, प्रत्येक नाही म्हणता, काही मंत्रांचा अर्थ पण दिलेला आहे. त्यामुळे तो ग्रंथ आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. तर आपण षोडोपचार पूजन करायचं आहे. पहिले स्वामींचं षोडोपचार पूजन करायचं आहे. नंतर अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना आपल्याला सांगितलेच आहे, की स्वामी स्तवन, एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र, 16 वेळा श्री सूक्त, 16 वेळा पुरुष सूक्त. आता श्री सूक्त, पुरुष सूक्त 16 वेळा म्हटलं, तुम्ही काय करा, एकदा श्री सूक्त सुरू केलं का श्री सूक्तच बोला. पुरुष सूक्त म्हटलं की पुरुष सूक्तच बोला. पण तसं नाही करायचं. एक वेळ श्री सूक्त, एक वेळ पुरुष सूक्त, अल्टरनेट घ्यायचं. एक वेळ श्री सूक्त, एक वेळ पुरुष सूक्त, असं 16 वेळा घ्यायचं. आणि फलश्रुती एकदा शेवटीच घ्यायची. फलश्रुती घ्यायची आणि फक्त स्तोत्र बोलत राहायचं. आणि जेव्हा म्हणजे हा अभिषेक करायचा. आता तुम्ही 16 वेळा म्हटलं, तर तुमच्याकडे जर वेळ नसेल एवढा, तर तुम्ही दोघे तिघं बसा घरातले आणि त्यानुसार तुम्ही संख्या हे करून घ्या. आणि समजा 2 जण बसले तर 8 वेळा बोला. 3 जण बसले तर 6 वेळा बोला. म्हणजे 5 वेळा 5 हे होईल म्हणून. पण 5 जण बसले तर 3दा बोललं तर 15च होईल, म्हणून 4 वेळा बोला. असं 6 वेळा बोललात म्हणजे तुम्ही असं करून घ्या संख्या. आणि मग त्यानुसार तुम्ही अभिषेक करा. त्यानुसार तुम्ही स्तोत्र मंत्र बोला. त्यानंतर पवमान सूक्त एकदा वाचा. पवमान सूक्त एकदा वाचा आणि कालभैरवाष्टक एकदा वाचा. एवढं जरी केलं तरी चालेल. तुम्हाला बाकीचे खूप तसे स्तोत्र मंत्र आहे. तुम्ही जर सगळेच केलं तर अधिक उत्तम आहे. आणि नाहीच केलं तर एवढं तरी करा. आणि आता हे एवढं पण खूप मोठी झाली तशी सेवा, मला माहिती तुम्हाला त्याच्यात 1 तास जाणार आहे. परंतु आपण स्वामींचे षोडोपचार करताना 1-1.5 तास लागतोच. आता आम्ही केंद्रात करतो तर आम्हाला 1 तास षोडोपचारला लागत असतो. आणि बाकी अभिषेकला 15 मिनिटं धरून घ्या. कारण की आम्ही सामुदायिक असल्यामुळे कसं असतं, तिथं एकदा वाचलं तरी होऊन जातं. परंतु आपल्याला घरी स्वतःला हे करायचं आहे, त्यामुळे थोडा जास्त वेळ लागू शकतो. आणि आता आमचं पाठ आहे म्हणून पटापट बोलतो. तर तुमचं तसं नसल्यामुळे तुम्हाला वेळ लागेल थोडासा. काही हरकत नाही. आपल्याला तो दिवस पूर्ण स्वामींना समर्पित करायचा आहे. पूर्ण स्वामींना. काम आपले रोजच आहे, परंतु आपल्या गुरुचा उत्सवाचा दिवस आहे तो, आणि आपल्या जीवनातला पण उत्सवाचा दिवस आहे. त्यामुळे तो जास्त वेळ आपण गुरुच्या सानिध्यातच राहायचंय. कामं आपले होत राहतील, नाही तर त्या दिवशी कमी कामं करायचे, पण गुरुच्या सानिध्यात राहायचं. जेवढं आपल्याला जास्त गुरुची सेवा करता येईल तेवढं करायचं. आता झालं आपल्याला षोडोपचार करायचा, स्वामींचा अभिषेक करायचा. त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर स्वामींचे जे काही तीर्थ आहे, हे बघा, अभिषेक झाल्यानंतर सांगायचं, श्री स्वामी समर्थ महाराजांना अभिषेकम समर्पयामी. नंतर पुन्हा एक पळी पाणी व्हायचंय. श्री स्वामी समर्थ महाराजांना शुद्धोदक स्नानम समर्पयामी असं बोलायचं. नंतर एक फूल घ्यायचं आहे, ते अष्टगंध, त्यानंतर हळदी, कुंकू, गुलाल, त्याच्यामध्ये अष्टगंध, हळदी, कुंकू आणि अक्षता ह्याच्यामध्ये बुडवायचं. खूप असं भरवायचं नाही, थोडं थोडं बुडवायचं. आणि ते फुल हातात घ्यायचं आणि सांगायचं स्वामींना, की स्वामी, तुम्हीच माझे माता, पिता, बंधू, सखा, सर्व काही तुम्हीच आहात. ह्या गुरुपौर्णिमेपासून पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत माझं गुरुपद सांभाळा. आणि माझ्याकडून जास्तीत जास्त तुमची सेवा करून घ्या. माझ्याकडून जास्तीत जास्त समाज सेवा करून घ्या. माझ्याकडून जास्तीत जास्त आई वडिलांची सेवा करून घ्या. जी काय असेल, माझ्याकडून जास्तीत जास्त ग्राम अभियान करून घ्या. आणि माझ्याकडून जास्तीत जास्त वृद्धांची सेवा करून घ्या. जे काय असेल ना ते सांगायचं, आपण अशी सेवा करून घ्या. कारण की जेव्हा तुम्ही सांगाल, स्वामी माझ्याकडनं ही सेवा करून घ्या, वर्षभरात बघा तुमच्याकडनं स्वामी ती सेवा जास्त करतील. आणि आपल्याला आपल्या मार्गात नेहमीच सांगितलं जातं, की 20% अध्यात्म आणि 80% आपली समाजसेवा असते. 20%च आध्यात्मिक सेवा असते आणि 80% समाजसेवा. आणि समाजसेवेमुळे खूप मोठं पुण्य मिळत असतं. आणि हेच आपल्याला करायचं असतं जास्त करून. असं नाही की बुवा नुसतं तर ग्रंथच वाचत बसायचं, तसं नाही. काही ग्रंथ वाचायचे, त्याच्या बरोबर समाजसेवा पण करायची. म्हणून आपण गुरूंना तसं सांगायचं, स्वामींना माझ्याकडनं जास्तीत जास्त समाजसेवा करून घ्या, ग्रामाभियान करून घ्या. माझ्याकडनं तुम्ही कमीत कमी वर्षभरात कमीत कमी 11 सेवेकरी तरी स्वामी मला तुमचे घडवायचे आहे, तर माझ्याकडनं ते करून घ्या. म्हणजे असं आपण स्वामींना सांगायचं. नंतर ते फूल जे आहे ते स्वामींच्या चरणाशी व्हायचंय. समजलं? त्यानंतर जे काही तीर्थ आहे, अभिषेक केलेलं तीर्थ आहे,
एका चमच्याने ते तीर्थ उजव्या हातात घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे, अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ महाराजांना पादोदक तीर्थम जठरम धारामम. आता हा मंत्र मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल, पण तुम्हाला हे पुन्हा सांगते मी, कारण की तो मंत्र आहे ना थोडासा आपण नेहमी बोलत नसल्यामुळे थोडासा हे येतो. परंतु आपण प्रत्येक वेळा कधी पण तीर्थ घेत असलं ना कुठल्याही देवाचं, तर हा मंत्र अवश्य म्हणायचं. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ महाराजांना पादोदक तीर्थम जठरम धारामम. धार या धार्या अहम म्हणजे आपण तीर्थ घेत आहे, नंतर ते तीर्थ पिऊन घ्यायचं आणि नंतर शीर्षे नमा किंवा शीर्षे स्वा एवढं म्हणायचं आणि डोक्याला आपण हात लावतो. तर हे असं आपलं तीर्थ घेण्याची पद्धत आहे. हे म्हणायचं आणि नंतर स्वामींना आपण मुजरा करायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे स्वामींना, असं हे आणि प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपले त्या दिवशी आपल्याला प्रत्येकाला 11 माळी श्री स्वामी समर्थ जप आणि एक सारामृत, जय श्री स्वामी चरित्र सारामृत, त्याचा एक पाठ करायचा आहे. एवढी सेवा आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना समर्पित करायचे आणि त्या सेवेचं पुण्य आपण सांगायचं, स्वामी आजची जी सेवा आहे ही फक्त तुमच्यासाठी आहे. जे 11 माळी जप आहे स्वामी, ती सेवा फक्त तुमच्यासाठी आहे. हे आजचं स्वामी चरित्र सारामृत पाठ आहे, हे फक्त तुमच्यासाठी आहे स्वामी, करून घ्या असं आपण स्वामींना सांगायचं आणि ती सेवा स्वामींनाच अर्पण करायची. स्वामींना सांगायचं, स्वामी याची फलश्रुती मला नको, ही फक्त आणि फक्त तुमच्यासाठी सेवा ही तुमच्या चरणी अर्पण करते, स्वीकार करा. कारण की आपण सगळं आपल्यासाठीच करत असतो हो, स्वामींसाठी काहीच करत नाही. स्वामींना काही पैसा वगैरे लागत नाही. तुम्ही स्वामी एवढी दक्षिणा टाकेल तेवढी दक्षिणा टाकेल, मी 5 नारळाचं तोरण होईल, हे स्वामींना नाही लागत. स्वामींना फक्त तुमचे श्रद्धा, विश्वास आणि स्वामींना तुमची सेवा लागते. स्वामींना तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींसाठी, फक्त स्वामींसाठी ह्या 11 माळी जप, 3 अध्याय किंवा एक स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करावा, हे खूप महत्वाचं आहे. तर असो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्वामींना गुरु कसं घरच्या घरी गुरु कसं करायचे हे कळालं असेल, तर मी इथेच थांबते. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.